बघा तो काळ 2021चं वर्ष, जेव्हा 15 ते 17,000 रुपये खर्च करून आपल्याला एक असा स्मार्टफोन मिळायचा, ज्यामध्ये सुपर ॲमोलेड डिस्प्ले, काचेची प्रीमियम डिझाइन, बॉक्समध्ये फास्ट चार्जर आणि उत्तम कॅमेरा मिळायचा. पण आज आज आपण 2026 मध्ये आहोत. आज तुम्ही मार्केटमध्ये जा आणि 22,000 रुपये मोजा. तुम्हाला काय मिळेल? जुनेच फीचर्स असलेला एक प्लास्टिकचा डबा. नमस्कार मित्रांनो, मराठी आय टी वालावर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा स्कॅमबद्दल बोलणार आहोत, ज्यानं सामान्य माणसाच्या खिशाला मोठा चुना लावलाय. बजेट स्मार्टफोन मार्केट अक्षरशः डेड कसं झालं आणि 20 ते 22 हजारांच्या खाली आता चांगले फोन्स का मिळत नाहीत? चला, यामागचं काळं सत्य डिकोड करूया. सगळ्यात पहिलं कारण आहे टेक कंपन्यांचा श्रिंकफ्लेशन गेम. म्हणजे किमती वाढवायचा नाहीत, पण आतलं सामान अतिशय हलक्या दर्जाचं वापरायचं. तुम्ही आजचे लेटेस्ट फोन्स बघा, तुम्हाला सगळा खेळ समजेल. आज तुम्ही 20 ते 22,000 खर्च करून विवो T4 लाईट किंवा रिअलमी P4X सारखे फोन्स बघितले, तर त्यात चक्क IPS LCD डिस्प्ले दिला जातोय, एमोलेड नाही. जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी M36 किंवा A37 घ्यायला गेलात, तर प्रोसेसर एकदम बेसिक मिळतो आणि बॉक्समधून चार्जर तर कायमचा गायब झालाय. सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसतो, जेव्हा आपण 27 ते 28 हजार रुपये देऊन OnePlus Nord CE6 घेतो. एवढे पैसे मोजूनही या फोनमध्ये फक्त 50 मेगापिक्सेल प्लस 2 मेगापिक्सेल असा कॅमेरा मिळतो. अल्ट्रा वाईड कॅमेरा कंपन्यांनी आता पूर्णपणे पळवला आहे. 5Gच्या नावाखाली कंपन्या तुम्हाला लुटत आहेत आणि तुम्ही जास्त पैसे देऊनही जुन्या फोनपेक्षा खराब क्वालिटी घेत आहात. आता तुम्हाला वाटेल, मोबाईल कंपन्या मुद्दाम असं करतायत का? तर मित्रांनो, यामागे एक खूप मोठं जागतिक कारण आहे, जे एक IT इंजिनियर म्हणून मी तुम्हाला सांगतो. सध्या जगात सगळीकडे AIची मोठी लाट आहे. या AI सर्व्हर्ससाठी अतिशय ॲडव्हान्स चिप्स लागतात. इथेच खरा गेम झालाय. जगातील सर्वात मोठ्या रॅम आणि स्टोरेज बनवणाऱ्या कंपन्यांनी, जसे की सॅमसंग आणि SK हायनिक्स, स्वस्त मोबाईलच्या चिप्स बनवण्याऐवजी एनव्हिडियाच्या AI मशीनसाठी लागणारी महागडी HBM मेमरी बनवण्यावर आपला सगळा फोकस लावला आहे. याचा फटका काय बसला? आपल्या बजेट फोन्समध्ये जी स्टोरेज आणि रॅम वापरली जाते, तिचे उत्पादन कमी झाले आणि भाव थेट 40 ते 50% वाढले. हाच तो AI टॅक्स आहे, जो स्मार्टफोनच्या किमती वाढवून तुमच्या आमच्या खिशातून वसूल केला जातोय. हे तिसरं कारण थेट तुमच्या सायकोलॉजीशी खेळतं. स्मार्टफोन कंपन्यांना आता 15 ते 20 हजारांच्या फोन्समध्ये जास्त नफा मिळत नाही. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की तुम्ही थेट 30 हजारांच्या प्रीमियम मिड रेंज सेगमेंटमध्ये जावं. यासाठी ते 20 हजारांचे फोन्स मुद्दाम इतके बकवास आणि फीचरलेस बनवतात की तुम्ही त्यांचे रिव्ह्यू बघून वैतागता. मग तुमचा मोर्चा वळतो तो त्यांच्या प्रो किंवा प्लस सिरीजकडे, जे 28 ते 30 हजारांना मिळतात. तिथे तुम्हाला चांगला डिस्प्ले आणि प्रोसेसर दिसतो. मग तुम्ही विचार करता, अरे यार, 20,000 तर देतोय, मग अजून 8 ते 10 हजार टाकून चांगलाच फोन घेतो. आणि इथेच तुम्ही त्यांच्या नो कॉस्ट EMIच्या जाळ्यात अडकता. 20 हजारांचं बजेट घेऊन गेलेला माणूस 30 हजारांच्या कर्जात अडकतो. हा एक अतिशय हुशारीने रचलेला बिझनेस ट्रॅप आहे. आता समजा तुम्ही या सगळ्याचा विचार केला आणि ठरवलं की ठीक आहे, आपण 5 ते 7 हजार जास्त टाकू आणि 30 हजारांच्या बजेटमध्ये एक चांगलाच फोन घेऊ. पण मित्रांनो, थांबा. इथेही ब्लाइंडली फोन घेऊ नका. जर तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे मोजत असाल, तर फोन घेताना या 4 गोष्टी तपासूनच घ्या. दमदार प्रोसेसर. फोनमध्ये किमान स्नॅपड्रॅगन 7 Gen 3, 8S Gen 3 किंवा डायमेन्सिटी 8000 सिरीजच्या वरचा चिपसेट असावा. खरा कॅमेरा सेटअप.
2 मेगापिक्सेलचा मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सर दिसला की तो फोन तिथेच रिजेक्ट करा. मुख्य कॅमेरा OIS सपोर्टवाला आणि सोबत एक चांगला अल्ट्रावाईड कॅमेरा असायलाच हवा. फास्ट स्टोरेज फोनमध्ये UFS 3.1 किंवा UFS 4.0 स्टोरेज स्पीड मिळायलाच हवं. तरच फोन वर्षानुवर्ष फास्ट चालेल. सॉलिड बिल्ड प्लॅस्टिक फ्रेम नको. एकतर ग्लास बॅक किंवा व्हेगन लेदरची डिझाईन असावी आणि कंपनीने किमान 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स द्यावेत. जर तुम्हाला खरोखरच चांगले ऑप्शन्स हवे असतील तर सध्या मोटरोला एजसाठी फ्युजन आणि नथिंग फोन 3A सारखे फोन्स या चेकलिस्टवर खरे उतरतात, ज्यात उत्तम डिस्प्ले आणि दमदार कॅमेरे दिले आहेत. तर मित्रांनो, सत्य हेच आहे की स्वस्त आणि मस्त बजेट फोन ही संकल्पना आता मार्केटमधून संपली आहे. जर तुमचा जुना फोन व्यवस्थित चालत असेल तर कृपया तो बदलू नका. आणि जर नवीन फोन घ्यायचाच असेल तर बजेट नीट ठरवा आणि मी सांगितलेली चेकलिस्ट नक्की वापरा. तुम्हाला काय वाटतं? पूर्वीचे फोन जास्त भारी होते की आजचे? तुमचा जुना आवडता फोन कोणता होता? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच डोळे उघडणाऱ्या टेक्निकल माहितीसाठी आपल्या मराठी IT वालाला सबस्क्राईब करायला विसरू नका.